आहेत आणि रांजोली संघाचे 4 गुण आहेत. कोणगाव संघाचे 2 गुण आहेत. सरोली पाडा संघाचे 2 गुण आहेत. म्हणजेच चिरोबा कोण संघाला हा सामना जिंकणं खूप गरजेचं आहे आणि पिंपळगड संघाला देखील. या स्पर्धेमध्ये खेळायचं असेल तर दोन्ही संघांना हा सामना जिंकणं खूप गरजेचं आहे. कारण की जर विचार केला गोवे संघ आणि सरोली संघ क्वालिफाय झालेले आहेत कारण की 6-6 गुण झालेले आहेत. चिरोबा कोण संघाची सलामीची जोडी खेळपट्टीवर गेली आहे. 12 मॅन पाठवून द्या आपण कारण की पंढरी दादांना आम्ही ओळखतो कारण की त्याने सरोलीचा ग्राउंड गाजवलं होतं. तर 12वा खेळाडू पाठवून द्यायचं आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये. सध्या तरी चिरोबा कोण आणि गावदेवी पिंपलघर या दोन्ही संघामध्ये लढत सुरू आहे. त्यानंतर मित्रांनो अजून एक चांगला सामना पाहायला मिळेल तुम्हाला. गावदेवी भादवड आणि गावदेवी रांजोली या संघामध्ये पुढील लढत असणार आहे. दोन्ही संघाने तयारीत राहायचं आहे. दीपक आणि पंढरी सलामीची जोडी खेळपट्टीवर. दीपक स्ट्राईकवर आहे. पहिले चेंडू राईट आर्म विकेट. पहिल्या चेंडूला स्विंग केला हवेमध्ये चेंडू आहे. हो 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 अतिशय चांगला प्रयत्न पाहायला मिळाला. आता धावा कंप्लीट केल्या त्या 2 धावा. असं वाटत होतं की झेल होईल. 2 धावाने सुरुवात चांगली झाली दीपक याची. संघाची देखील चांगली सुरुवात झाली. थोडेसे निराश संतोष पाटील पाहायला मिळतात कारण की झेल झाले असते. 2 धावा धाव पलकावर लागल्यात. षटक क्रमांक पहिला पॉवर प्लेचा सुरू आहे. गोलंदाजी करते गोलंदाज संतोष पाटील. व्यासपीठाच्या समोरून गोलंदाजी केली जाते राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा आपण पाहतो कॅप्टनचे साईन खेळून काढले. चेंडूला मिड ऑन चेंडू आहे. एकदम कंप्लीट केली जात आहे. सिंगलची मदत होत आहे. धावसंख्या 3 धावा धाव पलकावर लागलेल्या आहेत. वेलकम नंदू दादा आपलं हार्दिक स्वागत आहे. संतोष पाटील षटकातील पुढचे चेंडू लागतो राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा खेळून काढल्या मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक खूप दूर आहे मात्र चांगला क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहे. 2 धावा देखील कंप्लीट केल्या जात आहेत. तिसरं धाव देखील इथे सदरित्या पूर्ण केला जात आहे. फक्त 1 धाव वाचवली आपल्या संघासाठी. वेलकम संतोष तरे गावदेवी भादवड संघाचे क्रिकेटर आपण पाहतोय. आपलं हार्दिक स्वागत आहे. धाव संख्या झाली आहे धाव पलकावर 6 धावा. एक चांगली सुरुवात चिरोबा कोण संघाची पाहायला मिळते. पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज फलंदाज खेळपट्टीवर दीपक. पुन्हा एकदा ऑन साइडला मिड विकेट क्षेत्रामध्ये डीप मध्ये चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षण चांगला झालाय. थ्रो देखील चांगला येतोय. फक्त 1 धाव मिळेल चिरोबा कोण संघाला. 7 धावा धाव पलकावर लागल्यात. कोणत्या प्रकारचा विकेट प्राप्त केल्याने आतापर्यंत पॉवर प्लेच्या षटकामध्ये संतोष पाटील या गोलंदाजाने. पहिला पॉवर प्लेचा षटक सुरू आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. सामना करते फलंदाज पंढरी. यावेळी बोल्ड केलंय. विकेटची आवश्यकता होती तो विकेट देखील मिळालाय गोलंदाज संतोष पाटील यांना. विकेट प्राप्त केले गोलंदाज संतोष पाटील याने. 5व्या चेंडूवर धावा झाल्या धाव पलकावर. 7 धावा 1 गडी बाद केलाय पिंपलगड संघाने. नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय पंढरी यांची जागा भरण्यासाठी आपण पाहतोय ग्राउंड मध्ये दिनेश जातोय. गोलंदाजी खूप चांगली चिरोबा कोण संघाकडे. मात्र फलंदाजी करताना 40 ते 45 धावा जमा करणं देखील खूप गरजेचं आहे. कारण की मागच्या मॅचचा आपण विचार केला तर पहिलाच सामना गावदेवी पिंपलघर या संघाने बॅटिंगच्या जोरावर जिंकला होता. त्याच्यामध्ये मेन रोल राहिला होता गुणेश पाटील आणि त्याचबरोबर संतोष पाटील यांचा गोलंदाजीचा.
पुन्हा एकदा संतोष पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा बॅटची कडा. जास्त वेळ खेळपट्टी थांबू शकत नाहीये. दिनेश डगआउट मध्ये परततोय. बॅक टू बॅक दुसरा झटका पाहायला मिळतोय चिरबकोन या संघाला. ज्या कामासाठी पाठवलं होतं दिनेशाला तो काम मात्र पूर्ण केला नाहीये. विकेट प्राप्त केले संतोषाने शेवटच्या चेंडूवर. बॅक टू बॅक 2 झटके दिल्यात या षटकामध्ये. धावसंख्या फक्त आणि फक्त 7 धावा धावफलकावर. थोडस अडचणीमध्ये पहिल्या षटकामध्ये चिरबकोन संघ. दुसरा षटक टाकण्यासाठी देखील पूर्ण तयारी सुरू आहे गोलंदाजाची. षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय तो म्हणजे नंदू. आज भादवड संघ देखील आपण पाहणार आहोत. यानंतर गावदेवी रांजली संघ अगेन्स्ट खेळताना गावदेवी भादवड. दोन्ही संघ टॉस करण्यासाठी बिलकुल तयार राहायचं आहे. षटक क्रमांक दुसरा टाकण्यासाठी गोलंदाज नंदू येतोय. प्लीज एस फॉर टाइम कन्सर्न वेळेच्या बाबतीत सहकार्य करा आपण देखील, कारण की आपल्याला फायनल मॅच जर आजच खेळायची असेल तर प्लीज आपण वेळेवर जास्त लक्ष द्यायचं आहे. सर्व खेळाडू आता मात्र डीप मध्ये पाहायला मिळतील, कारण की पॉवर प्लेचं षटक समाप्त झालाय. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्ड मॅनवर क्षेत्ररक्षक आहे. पॉइंट कव्हर एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ मिड विकेट वाईडिश मिड विकेट आणि लॉंग ऑनवर एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. स्क्वेअर लेग पंच ठीक आपण पाहतोय 30 सर्कलवर सज्ज आहेत. सुनील म्हात्रे मेन पंच भाऊ पटेल. षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी नंदू सज्ज होत आहे व्यासपीठाच्या समोरून. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू आपण पाहतो इनफिल्डच्या वरतून कव्हर क्षेत्रामध्ये मारण्याचा प्रयत्न केला होता. हवं तसा बॅटवर आले नाही हे चेंडू. एक धाव सिंगल कंप्लीट केली जाते. सिंगलची मदत धावसंख्या 8 धावा धावफलकावर. मित्रांनो चालू हंगामामध्ये अष्टविनायक यांच्या माध्यमातून ठेवण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये चिरबकोन या संघाने एक रेकॉर्ड प्रस्तावित केला होता. 24 धावा काढल्या होत्या बॅटिंग करताना आणि 24 धावा समोरच्या संघाला काढून दिल्या नव्हत्या. तो हा संघ चिरबकोन संघ सध्या तरी बॅटिंग करतोय. चुपारस्तम संघ आहे 40 प्लसच्या संघटनेच्या माध्यमातून. गोलंदाज पुन्हा एकदा नंदू राईट आर्म ओव्हर द विकेट जातोय. स्लोअर चेंडू टर्न केले चेंडूला. शॉर्ट फाईन लेग वर क्षेत्ररक्षक आहे. एक तो कंप्लीट केली जात आहे. सिंगलची मदत केली जाते. धावसंख्या 9 धावा धावफलकावर. क्रिकेटची लाईफलाईन सिंगल डबल तिला कन्वर्ट करत आहे चिरबकोन संघ. पुढच्या मॅच साठी ऑर्गनाइज विजय पाटील पूर्णपणे तयारीमध्ये गावदेवी भादवड संघामध्ये खेळताना आपण बघणार आहोत अगेन्स्ट गावदेवी रांजोली संघ. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न केला तर लेग स्टंपवर चेंडू होता. हवं त्याचा बॅटवर आले नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती होत आहे. संकट काय असतो संकट इथे कळतोय आपल्याला चिरबकोन संघासाठी. ज्या प्रकारची फलंदाजी होत आहे षटकार आणि चौकार येणं खूप गरजेचं झालंय या चेंडूवर, कारण की दबाव वाढलाय कोणगाव संघावर. यावेळेस पुन्हा एकदा खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे पॉइंटवर. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. सिंगलची मदत धावसंख्या 10 धावा धावफलकावर झाली आहे आणि दुसऱ्या षटकाचा खेळ जो आहे जवळजवळ समाप्तीच्या मार्गावर. 2 चेंडू बाकी आहेत या षटकातील. 2 चेंडूंवर एक षटकार किंवा चौकार जरी आला तर एक चांगला टार्गेट होऊ शकतो पहिल्या 2 षटकामध्ये. पुन्हा एकदा बोल्ड केलाय. स्लोअर चेंडू सरळ एस्ट्याना बीट करतो आपण पाहतो या आणि विकेट प्राप्त केलाय गोलंदाज नंदू याने. गावदेवी भादवड संघाचे कॅप्टन संतोष सरे पूर्णपणे तयारीत आहेत. गावदेवी रांजोली संघाचे कॅप्टन आपण देखील तयारीत राहायचं आहे. या 4 षटकाच्या समाप्तीनंतर आम्ही टॉस करणार आहोत दोन्ही संघामध्ये. उपस्थित व्यासपीठावर पाहुण्यांचे सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. विजय पाटील आणि गणेश ठाकरे यांच्या माध्यमातून
सर्वांचं मनसे हार्दिक स्वागत आहे. आपण मित्रांनो जी स्पर्धा पाहताय आपण स्वर्गीय महेंद्र लक्ष्मण म्हात्रे प्रीमियर लीग 2021 स्पर्धेचा दुसरा दिवस अंतिम दिवस. पाहूया कोणता संघ चॅम्पियन बनतोय. पहिला वर्ष आहे या स्पर्धेचं. पुढच्या वर्षी नवीन काहीतरी पाहायला मिळेल आणि नवीन मैदान देखील पाहायला मिळेल. कारण की पहिला वर्ष आपण दापोडे ग्राउंडवर काढलेला आहे. दुसरा वर्ष आपण अजून पुढे चांगला मैदान बघणार आहोत. गोलंदाजीसाठी नंदू पुन्हा एकदा तयारीमध्ये. असं वाटतं की या स्पर्धेला आपण पुढच्या वर्षी भिवंडीच्या बाहेर पाहणार आहोत. ज्या प्रकारे शहापूर मुरबाड या परिसरामध्ये जे मैदान आहे चांगले चांगले त्या परिसरामध्ये जाऊन देखील आपण एन्जॉय करू शकतो. या मॅचेसला आपण पाहतोय. सोडून दिलाय बघितला. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. षटक समाप्त. या षटकामध्ये नंदू याने फक्त 3 धावा आणि 1 गडी बाद केला. म्हणजे धाव संख्या 10 धावा 10 पलकार 5ची सरासरी गाठत चेरोबा कोण. तोपर्यंत थोडासा वेळ आहे. क्षेत्ररक्षण लावल्यापर्यंत आपण डीजे सूरज याला संधी देऊया. डीजेच्या माध्यमातून चांगला थँक्यू सूरज. क्षेत्ररक्षण लावला जाते. गोलंदाज देखील चेंज झाला आहे इथे. तिसरा षटक टाकण्यासाठी गोलंदाज पूर्णपणे तयारीमध्ये. देवीदास तिसरा षटक टाकण्यासाठी सज्ज होत आहे आणि समोर खेळण्यासाठी सज्ज होत आहे फलंदाज दीपक. भरपूर अपेक्षा दीपक याच्या माध्यमातून. कारण की विकेट फक्त विकेट पडलेले 3 धावा झाल्या फक्त 10 धावा धावफलकावर. पहिला चेंडू देवीदास याचा या षटकातील सामना करतो फलंदाज दीपक. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू आपण बघितला. खेळून काढल्या चेंडूला लॉंगरवर चेंडू गेलाय. 1 धाव फक्त 1च धाव मिळेल. कुठंच वाटत नाही की चेरोबा कोण संघ प्रयत्न करतोय चौकार आणि षटकारासाठी. ज्या प्रकारचा फुटवर्क पाहायला मिळत आहे. सिंगलची मदत 11 धावा धावफलकावर. गावदेवी रांजोली संघाने पूर्णपणे तयारीत राहायचं आहे. कारण की गावदेवी स्पोर्ट भादवड संघाचा कॅप्टन आमच्या सोबतच आहे. पुन्हा एकदा ऑफ स्टंप चेंडू श्रेष्ठकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. धाव संख्या झाली आहे धावफलकावर 11 धावा. फक्त 11 धावा झाल्यात. कुठंच वाटत नाही की टार्गेट सेट करत आहे चेरोबा कोण संघ. पलटवार करावा लागेल देवीदास याच्या गोलंदाजीवर. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळलाय चेंडूला. वाईट मिड विकेट क्षेत्रामध्ये संतोष पाटील आहे. कोणत्या प्रकारची चुकी पाहायला मिळत नाही. विकेट मिळाले अजून एक गावदी पिंपलगड संघाला. आज काय झालंय चेरोबा कोण संघाला ज्या प्रकारची फलंदाजी करताय. नाही फलंदाज देवेन गेलाय. आता मात्र खेळपट्टीवर सलामीचा फलंदाज अजूनही दीपक खेळपट्टी खेळत आहे. आता मात्र अपेक्षा असेल आपल्या संघाला चौकार आणि षटकारांची. देवीदास चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा आपण पाहतो इनफिल्डच्या वरतून खेळून काढलाय चेंडूला. पॉईंट क्षेत्रावर चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक खूप दुरून पोहोचताय चेंडू मागे. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट करते फलंदाज दीपक अँड देवेन. रनिंग बिटवीन देखील चांगली पाहायला मिळाली. 2 धावाची मदत होते. धाव संख्या झाली धावफलकावर 13 धावा. 13 लॉस ऑफ 4 विकेट्स. 4 गडी बाद झाल्या. 13 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 सुरू आहे. देवीदास याचं धावांवर रोख लावली आहे. आतापर्यंत फक्त 3 धावा दिल्यात. पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑफ साइडला खेळून काढला. हवेमध्ये चेंडू झेल सुटली जाते कव्हरवर. तोपर्यंत
2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2ची मदत झाली आहे. धावफलकावर धावा झाल्यात 15 धावा. देविदास पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा अतिशय सुरेख चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची समाप्ती झाली. 3 षटकाची समाप्ती. धावसंख्या 15 धावा. 5ची सरासरी गाठत आहे चेरोबा कोण संघ. कुठंच वाटत नाही की टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न करत आहे फलंदाज. गावदेवी पिंपलगड संघाकडे असे 6 ते 7 खेळाडू आहेत, कधीही षटकार मारू शकतात. या उद्देशाने आपण टार्गेट जो आहे इथून आता मात्र जास्त नाही 15 ते 20 धावा जमा करणं खूप गरजेचं झालंय. एक सन्मानित असा टार्गेट उभा करायचा असा चेरोबा कोण संघाला. शेवटचा षटक राहिलेली 4 मिनिटं गावदेवी पिंपलगड संघासाठी. या 4 मिनिटांमध्ये हा षटक कंप्लीट करायचा आहे, कारण की बरोबर 12:05 झाल्यात. नेक्स्ट मॅच टॉस साठी पूर्ण तयारीत राहायचं आहे. गावदेवी रांजोली संघाने आणि गावदेवी भातवड टॉस करण्यासाठी सुनील पवार आपण सज्ज राहायचं आहे. पुन्हा एकदा आपण पाहतो इनफिल्डच्या वरतून खेळून काढले चेंडूला कव्हर क्षेत्राच्या बाहेर जातोय खणखणीत चौका. चौकार येतोय बॅट मधून देवेनच्या आणि गरज देखील आहे. देवेनला माहिती आहे शेवटच्या षटकाचा खेळ राहिलाय आणि शेवटच्या 6 चेंडूमध्ये इथून 15 ते 20 धावा जमा करण्याचं काम जो आहे तो कांद्यावर आला आहे देवेनच्या. आणि देवेनच्या पहिल्या चेंडूवर 4 धावा मिळाले. देवन खाता देखील खोलतोय. संघाची धावसंख्या झाली आहे 19 धावा. महेश राईट आर्म विकेट. लेफ्ट गोलंदाज आहे. पुन्हा एकदा खेळून काढलाय चेंडूला. पॉइंटवर चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एकदा कंप्लीट दुसरं धाव देखील सहजरित्या पूर्ण केला जाईल. 2ची मदत 21 धावा धाव फलकावर झाल्यात. आता मात्र धावा बनतात चेरोबा कोण संघासाठी. पुन्हा एकदा डावखुऱ्याचा गोलंदाज महेश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. व्यासपीठाच्या समोरून गोलंदाजी केली जाते. सामना करते फलंदाज देवेन. अजून एक आपण पाहतोय टॉप चुराले हवेमध्ये फॉलो थ्रो मध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न केला होता. धाव घेण्याचा देखील प्रयत्न सूर्य देवेन्याचा. फक्त आणि फक्त एकच धावाचं समाधान मात्र आहे. सिंगलची मदत झाली आहे. हळूहळू स्कोरबोर्ड हलतंय. 22 धावा धाव फलकावर. गावदेवी रांजोली आणि गावदेवी भातवड या दोन्ही संघाने टॉस बॉक्स मध्ये येणं गरजेचं आहे, कारण की 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. तर आयोजकांनी आता सूचना दिली आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये की यानंतरचा सामना जो आहे आणि पुढील सर्व सामने 3 षटकांचे आहेत. क्या बात आहे. म्हणजे कारण की फायनलचा दिवस आहे आणि 3 षटकाचे सामने खेळण्यात योग्य असा आहे ऑर्गनाइज कमिटी सांगत आहे. काही रिस्क घेत नाहीये. पुन्हा एक धाव पाहते खेळून काढले चेंडूला कार्पेटच्या सहाय्याने. चेंडू पॉइंटवर आलाय. क्षेत्ररक्षक डीप मधून पोहोचतोय. एक धाव कंप्लीट. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा देखील पूर्ण होते. तिसरा धाव होईल का पूर्ण. यस रनरचा विकेट मिळालाय. अगदी बरोबर योग्य त्या वेळेवर ब्रेक लावला नाहीये फलंदाजाने. रनआउट होऊन आपण ते डगआउट मध्ये परतलेत. तर धावसंख्या झाली 24 धावा. येणाऱ्या 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 मोठे फटके पाहायला मिळतील का, कारण की गोलंदाजी चांगली होते महेशाची. पुन्हा एकदा कार्पेटच्या साने एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू घेऊन काढलाय. डीप मध्ये चेंडू गेलाय. दुसरा धाव देखील कंप्लीट झालाय. तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न देवेन्याचा दिसत नाहीये. 2ची मदत झाली. धावसंख्या झाली ती 26 धावा 26 रन. 26
5 विकेट के नुकसान पर। वेट वेट अंपर्स। पंचांच्या माहिती करता की हा चेंडू जो आहे सीमेच्या बाहेर गेलाय 4 धावांसाठी. यस, पाय थोडासा जो आहे बाउंड्री, त्या बाउंड्रीला पाय लागला होता. खूप चांगला कॅमेरावर प्रिन्स मूवीज किंग ऑफ लाईट टेलिकास्ट. क्या बात आहे. मात्र हा जो आपण तिसऱ्या पंचाची माग केली होती तो आता यानंतर कोणाला दिली जाणार नाही, लक्ष घ्यायचं. कारण की हा थोडंसं धावा कमी होत्या आणि दोन्ही संघांचा आम्ही विचार केला होता. त्याचं कारण संतोष पाटील आपण या. आपल्याला जर रिप्ले बघायचा असेल तर आपण येऊ शकता, कारण की रिप्ले स्पष्ट आहे. कारण की लाईव्ह टेलिकाच्या माध्यमातून लाईव्ह बघत आहेत क्रिकेट रसिक. त्यांचं देखील मेसेज येते की चेंडू सीमेच्या बाहेर गेला. यस, संतोष दादा पाटील येत आहेत त्या संघाचे कॅप्टन. दोन्ही संघाचे ट्वेल्समॅन या आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. हा चेंडू टाकण्या अगोदर दोन्ही संघाचे 12 प्लेयर आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचे, अथवा ऑर्गनाइज कमिटीने सांगितलंय की आता मात्र पॅनलाइज केला जाईल. तर दोन्ही संघाचे 12 खेळाडू आपण या. शेवटचा हा ऑफिशियल कॉल असणार आहे सर्वांसाठी, कारण की 12वा खेळाडू कंपल्सरी पाठवून द्यायचा प्रत्येक मॅचला. प्रत्येक संघाच्या कंदे लक्षात घ्यायचं आहे, कारण की हा रिप्ले ट्वेल्समॅन देखील बघू शकला असता. मैदानातून प्लेयर येणं खूप चुकीचं होतं क्रिकेट ते. तर प्लीज आपण मॅचकडे जाऊया पुन्हा एकदा. शेवटचा चेंडूचा खेळ आहे. तर शेवटचा चेंडू टाकण्यासाठी महेश गोलंदाजी करतोय. या साता माता दोन्ही संघाचे आलेले आहे ट्वेल्समॅन. महेश डावखुरे त्याचा गोलंदाज पुन्हा एकदा.
पुन्हा एकदा आपण पाहतो या खेळून काढल्या कार्पेटच्या सहाय्याने लॉंग ऑनवर मिळवणं चेंडू येते. एक धाव कंप्लीट झालाय. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट. तिसरा धाव देखील घेण्याचा प्रयत्न केलाय, मात्र तिसऱ्या प्रयत्नामध्ये रनआउट झालाय. म्हणजे तो 2 धावा धाव पलकार धावा झाल्यात. 30 धावा, 31 धावांचा एक छोटासा आव्हान गावदेवी पिंपळगाव संघासमोर ठेवलाय. जाऊया टॉस बॉक्स मध्ये सुनील पवार यांच्या सोबत. धन्यवाद संदेश पाटील. तर पाहतो आपण नाणेफेक होताना, कारण की सुनील पवार 2 मिनिटं. 30 धावा झाल्यात, 31 धावांचं लक्ष्य. ब गटातला हा सामना आहे. दोन्ही संघासाठी खूप महत्त्वपूर्ण लढत असेल. वेलकम गावदेवी रांजोली संघाचा संगणक आणि गावदेवी स्पोर्ट बादोड संघाचा संगणक. मी आदरणीय टार्झन दादा पाटील यांना विनंती करेन की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करून घेणार आहोत. सर्वप्रथम दोन्ही संघासाठी खूप महत्त्वपूर्ण लढत, आणि खास जर पाहिलं आपण गावदेवी बादोड संघासाठी हा सामना करो किंवा मरो आहे जर स्पर्धेत टिकून राहायचं असेल. कारण की आतापर्यंत 2 सामन्यामध्ये एक विजय संपादन केलेलं आहे आणि एक पराभव. म्हणजे तुमच्यासाठी खूप एक महत्त्वपूर्ण ही लढत आहे. तर नाणेफेकीचा कॉल पाहतोय आपण. आदरणीय टार्झन पाटील साहेब यांचे शुभ हस्ते होताना पाहतोय. छापा अशी मागणी आहे, पण येतोय काटा. मी पाहुण्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचं आहे. तर नाणेफेकीचा कॉल पाहतोय आपण. गावदेवी बादोड संघाच्या बाजूने लागलेला आहे. सर्वप्रथम दादा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा या सामन्यासाठी. नाणेफेक जिंकलेले आहे आणि तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण हा सामना आहे. या महत्त्वपूर्ण सामन्याचा नाणेफेक जिंकलेला आहे. सर्वप्रथम काय निर्णय असेल? बॉल फास्ट. क्षेत्ररक्षण करताना समोरचा संघ जर पाहिलं या स्पर्धेमध्ये खूप छान कामगिरी करतोय. अप्रतिम नेतृत्व कामगिरी. 3 षटकाचा सामना आहे. तर 3 षटकाच्या सामन्यामध्ये किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? एक 20 ते 22 धावा पण रोखण्याचा प्रयत्न करेन. ऑल दी बेस्ट. तर माझ्यासोबत गावदेवी स्पोर्ट रांजोली संघाचा संगणक, तुला पण शुभेच्छा. तुमच्यासाठी सुद्धा ही लढत खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कारण की आतापर्यंत जर पाहिलं आपण गुणतालिकेमध्ये दोन्ही संघाचं चांगलं योगदान आहे. तर नाणेफेक जर जिंकले असते तुम्ही काय स्वीकारलं असतं? स्वीकार दुपारचं सत्र आहे, चालेल. दिल्ली जर फलंदाजी तरी पण ठीकच आहे. म्हणजे तुमच्यासाठी फटकेबाजी करायला तुम्हाला आवडणार आहे. 3 षटकामध्ये किती धावाचं लक्ष ठेवण्याचा प्रयत्न असेल? तसा काही एवढा विचार नाही, परंतु नक्कीच सामना चुरशीचा करू. ऑल दी बेस्ट. खूप खूप शुभेच्छा. तर टॉस बॉक्समधून सूचना अशी आहे, गावदेवी बादोड संघ नाणेफेक जिंकलेले आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. तिथे मात्र संदेश पाटील सज्ज आहेत. बहुत बहुत धन्यवाद सुनील पवार. मित्रांनो, कालच्या दिवसामध्ये ज्या ज्या खेळाडूंची मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी राहिली मी त्यांना आवाज देतोय. गावदेवी बादोड संघाचा कैलाश नाईक आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घेण्यासाठी व्यासपीठावर यायचं आहे. तसेच जयदुर्गा टेमगरपाडा संघाचा मनोज गुळवी आपण जर इथे सज्ज असेल तर आपण देखील मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घ्यायची आहे. त्यानंतर चेरोबा कोण संघाचा प्रताप आपण देखील या, आणि गावदेवी रांजोली संघाचा नीलकंठ आपण देखील पुढे या. आपल्याला देखील मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली जाईल व्यासपीठावर. दरम्यान या कॉमेंट्री बॉक्समध्ये आगमन होताना सूत्रसंचालन जर म्हटलं तर निश्चित एक एवन जोडी, त्यामध्ये रवी सरांचं आगमन कॉमेंट्री बॉक्समध्ये. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. मी विनंती करतोय या टार्झन पाटील दादांना की आपण आपल्या शुभ हस्ते नीलकंठ याला आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊया सर्वप्रथम. त्यानंतर जादूगर कैलाश नाईक द ग्रेट क्रिकेटर गावदेवी बादोड संघाचा कैलाश नाईक आपण देखील पुढे या. आपल्याला देखील मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली जाईल व्यासपीठावर. कारण की काल आपण जी कसरत केली होती मैदानामध्ये त्याचा पारितोषिक जो आहे तो आपल्याला दिला जाईल. या स्पर्धेच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपल्याला दिली जात आहे. लक्ष 31 धावांचा ठेवलाय. कॉमेंट्री बॉक्समध्ये जुडलेला आहे सुनील पवार. आणि मी तर म्हणेल आतापर्यंत भिवंडीमध्ये इतक्या वर्ष मी समालोचक करत आहे, मात्र सूत्रसंचालनाचं जे काम आहे तो ओनली फॉर A1 जोडी मनोहर तरे सर आणि रवींद्र तरे सर जॉईन झालेला आहेत. पण मी कैलाश नाईक यांना आवाज देतोय. कैलाश नाईक आपण पटापट यायचं आहे. त्यानंतर मनोज गुलवी जर इथे सज्ज असते जयदुर्गा टेमगरपाडा संघाचे तर आपण देखील पुढे या. आपल्याला देखील मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली जाईल. त्यानंतर चिरोबा कोण संघाचे खेळत आहेत सध्या तरी प्रताप आपण या मॅच नंतर घेतली तरी चालेल मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी. सामन्याला सुरुवात होईल. पुन्हा एकदा काल ज्याने आपल्या आवाजाची छाप सोडली या स्पर्धेच्या माध्यमातून रवींद्र तरे सरांचा आपण आवाज आपण ऐकणार आहोत. कारण की सूत्रसंचालन असं किंवा कॉमेंट्रीचा विचार असेल त्यावेळेस मला नेहमी मार्गदर्शन करणारे, जरी मला कॉमेंट्री बॉक्समधून त्याने मला संधी
उपलब्ध करून दिली, मात्र शिक्षणामध्ये भरपूर संधी दिली आणि चांगलं शिक्षण रवींद्र तरे सरांच्या माध्यमातून मला नेहमी मिळालं. तर त्यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. मात्र कैलाश नाईक यांना बॅनरदेवीची ट्रॉफी व्यासपीठावर दिली जात आहे. मान्यवरांचे शुभ असते. थँक्यू सो मच. तर आपण बोलत आहोत आपण मॅचकडे. 31 धावांचा पाठलाग करण्यासाठी गावदेवी पिंपलगड संघ आणि पिंपलगड संघाचं जेव्हा नाव येतो रवींद्र तरे सरांचं लगेच नाव येतो, कारण की शाळा रवींद्र तरे सरांची पिंपलगड आणि गोवे या परिसरामध्ये आहे. ऐकूया रवींद्र तरे सरांना. धन्यवाद संदेश पाटील आणि सुनील पवार. आपण खूप चांगली कामगिरी बजावत आहात स्वर्गीय महेंद्र लीग 2021 मध्ये. गोलंदाजीसाठी तयार एक माफक आव्हान समोर घेऊन पिंपळगर संघ. आणि आता मात्र चांगला डोला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चौकार. सकारात्मक सुरुवात म्हणता येईल संतोष पाटील यांची. क्या बात आहे. एक चांगली सुरुवात संतोष पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. 31 धावांचा पाठलाग करतायत आणि पहिल्या चेंडूवर 4 धावांचं उत्तर देताना आपल्याला पाहायला मिळतंय प्रताप या गोलंदाजाला. अतिशय सुंदर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने लावलेला हा चौकार आपण पाहतोय. सकारात्मक सुरुवात म्हणता येईल, कारण ज्या पद्धतीने संतोष पाटील यांच्या फलंदाजीचा जर विचार केला तर एक पिच हिटर म्हणून म्हणता येईल. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडूचा चेंडू हवा तसा बॅटच्या पट्ट्यात येत नाही. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू कलेक्ट होतोय. एक धाव मात्र पूर्ण. संदेश पाटील. आपण पाहतो की स्वर्गीय महेंद्र लक्ष्मण म्हात्रे, सन्माननीय आमदार रुपेशदादा म्हात्रे आणि श्री संजयभाई म्हात्रे गटनेता शिवसेना यांचे ज्येष्ठ बंधू यांच्या नावाने गणेश ठाकरे आणि विजय पाटील यांच्या अथक प्रयत्नातून वीर तानाजी क्रीडानगरी दापोडे या ठिकाणी चालू असलेल्या अंतिम दिवसातील लीग मॅचेस आपण पाहतोय. सर्वत्र एकच चर्चा आहे, लीग मॅच स्वर्गीय महेंद्र लीग चषक 2021. लाईव्ह प्रेक्षेपणाच्या माध्यमातून या संपूर्ण मालिकेचा आनंद घेणाऱ्या रसिक प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. प्रताप मात्र वळतोय स्टेज एंड कडून. संतोष आणि संतोष दोन्हीही पिच हिटर म्हणून गावदेवी पिंपळगर. गेल्या वर्षी ह्याच क्रीडांगणावर गावदेवी पिंपळगर या संघानं एक जबरदस्त विजय प्राप्त केला होता वीर तानाजी चषक 2020 मध्ये. प्रताप फुलटॉस चेंडूचा प्रहार आणि आता मात्र मिसफिल्ड होते. गचा क्षेत्ररक्षण होते. या 2 धावांसाठी मिडॉन मध्ये निश्चितच चुकीचं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. आणि आता मात्र लो स्कोरिंगच्या वेळेला आपण नक्कीच पाहतोय की अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण घातक ठरू शकतं. चिरोबा कोण हा संघ एक बलाढ्य संघ आहे. प्रताप पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. हो व्हॉट अ कॅच. रसिक प्रेक्षकांनी मात्र टाळ्यांची दाद देऊन या कॅचचं अभिनंदन केलं, त्या क्षेत्ररक्षकाचं अभिनंदन केलंय. अतिशय जबरदस्त कॅच. गावदेवी पिंपळगर या संघाकडून नंदू याने जबरदस्त गोलंदाजी केली. त्यांनी आपल्या षटकामध्ये फक्त 3 धावा दिल्या, एक गडी बाद केला होता. ज्या पद्धतीने आपण पाहतो की संतोष याने स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका टोलावला होता, परंतु कोणतीही चूक दुसऱ्या चेंडूवर जी झाली होती त्या क्षेत्ररक्षकाने केल्याने स्क्वेअर लेगच्या दिशेने गेलेल्या चेंडूला जबरदस्त कॅचअप केला आणि तंबूत परावं लागतं संतोष याला. नॉन स्ट्राईकला असलेले फलंदाज संतोष पाटील आपल्या खेळाडूला काहीतरी कानमंत्र देत आहेत. चिरोबा कोण या संघामध्ये चांगली धमक आहे, गोलंदाजी भेदक आहे, परंतु धावसंख्या हवी तेवढी त्यांना उभारता आली नाही.
प्रताप. धावसंख्या झाली ती 7. चांगला चेंडू, जोरदार आवाज येतोय परंतु एक धाव मात्र घेण्यास रोखू शकत नाही. कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय, कलेक्ट होतोय. धावसंख्या झाली ती 8. भिवंडीतील नंबर 1 गुणलेखक म्हणून अल्पेश गायकवाड यांचं एकच नाव चर्चेत आहे. प्रताप, पुन्हा एकदा फटका आणि आता मात्र रोखू शकत नाही. नक्कीच लॉंग ऑफच्या दिशेने जातोय चौकार. येलकोट येलकोट जय मल्हार. येलकोट येलकोट जय मल्हार. खंडोबारायाचं या माही लागलं मुरळीला, लागलं मुरळीला त्या माझ्या लागलं भाग्याला. लागलं मुरळीला येळमाई लागलं मुरळीला, लागलं मुरळीला येळमाई लागलं मुरळीला. अतिशय सुंदर धून आपण ऐकले जातं. रविवार आहे, खंडोबाचा वार आहे आणि जेजुरीचा खंडोबा आपणा सर्वांचा आराध्य दैवत. या दैवताला नमन करून आज होणाऱ्या सर्व सामन्यांमध्ये जे संघ खेळणार आहेत त्यांना विनंती असेल की कृपया आपला नियोजित सामना ज्या वेळेला आहे त्या वेळेच्या किमान अर्धा तास अगोदर या ठिकाणी येऊन आपण आपली नोंद करायची आहे. कालपासून सांगतो, तुम्ही सर्वजण काही ठिकाणी थांबला, वेळ कोणासाठी थांबणार नाही. हिवाळ्याचे दिवस आहेत, जवळजवळ 13 ते 14 सामने आज खेळवायचे आहेत. अंतिम फिनालेचा दिवस असल्यामुळे आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे. आता मात्र धावा झाल्यात 12. ज्या पद्धतीने गोलंदाजी करायला हवी तशा पद्धतीने, परंतु आपण हेही विसरू शकत नाही की फक्त 2 खेळाडू हे 30 सर्कलच्या बाहेर होते, त्यामुळे धावा मात्र 12. सन्मानजनक स्कोर. एक गडी जरी बाद झालेला असला तरी एक गडी बाद. धावसंख्या झाली ती 12 प्रताप यांच्या गोलंदाजीतून. आणि संतोष यांच्या जागेवर आलेले फलंदाज भरत. मंडळी, आजचा दिवस आहे 3 जानेवारी. शिक्षण क्षेत्रामध्ये स्वतःला अहोरात्र झोकून देऊन महिला शिक्षणासाठी अहोरात्र झटणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस हा संपूर्ण जगभर बालिका दिवस म्हणून साजरा केला जातोय. अहोरात्र मेहनत, शैक्षणिक कार्य आणि मुलींच्या शिक्षणासाठी अतोनात मेहनत घेणाऱ्या सावित्रीबाईंना मानाचा मुजरा. जॉइंडर्स ऑपरेटर, आपल्याला विनंती आहे की लाईव्ह प्रक्षेपणाच्या माध्यमातून आमचा आवाज पोहोचत नाही, आपण ती व्यवस्था करायची आहे. हळूच कट केलेला चेंडू, एक धाव मात्र पूर्ण होईल. पिंपळगर संघाला माहिती की सन्मानजनक स्कोअर आहे, त्यामुळे मोठे फटके नक्कीच ते खेळणार, परंतु कुठल्या तरी प्रतीक्षेत आहेत आणि नक्कीच विकेटच्या चिरोबा कोण हा संघ. कारण लो स्कोरिंगच्या सामन्याला आपण पाहतोय की जसे आपण विकेट घेत जाणार सामन्यामध्ये रंगत असणार. बोलो ना, आता पुन्हा एकदा चांगला चेंडू, कलेक्शन चांगलं होतंय. ज्या पद्धतीने खेळाडूचं बॉडी लँग्वेज आहे, त्यांच्या चपळाईवरून त्यांचं अभिनंदन करावंसं वाटतं. भारी भक्कम शरीर आहे, परंतु चेंडू मात्र सीमेच्या पार जाऊ देत नाही. चांगली खेळी. भोलेनाथ, जोरदार प्रहार, लॉंगांच्या दिशेने चेंडू जातोय. एका टप्प्यात ते सीमा रेषा पार, हा चौकार. भोलेनाथ,
पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक खाली आणि आता मात्र सहज झेल. कालपासून पाहतोय की निश्चित कालच्या सामन्यामध्ये सुद्धा मिडॉनच्या दिशेने जे क्षेत्ररक्षण करत होते, एकही कॅच त्यांनी मिस केली नाही. चिरोबा कोण या संघाचे? दीपक. खूप सुंदर अचूक अंदाज. दीपकजी उर्फ लोगी. थोडेसे इंज्युर्ड होत आहेत संतोषजी. प्रिन्स मूवीज आपणाला विनंती आहे की आता मात्र आवाज जातोय, आता चित्र जायचं बंद झालेलं आहे. थोडस प्रॉब्लेम असेल, तांत्रिक अडचण असेल, थोडीशी मदत करायची आहे. संतोषजी यांच्या पायाला क्रॅम्प्स आलेले आहेत. मला ते YouTube लाईव्ह वर व्यवस्थित जात आहे, परंतु SSS जॉईंडर्सला विनंती आहे कृपया स्प्रे न्यायचा आहे, लवकर लवकर न्यायचा स्प्रे. मंडळी आज बालिका दिन आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी आणि ह्या क्रीडांगणावर नक्कीच वीर तानाजी क्रीडानगरी दापोडी या ठिकाणी कुंदनजी पाटील यांनी डिक्लेअर केलेले होते की त्यांच्या गावामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक मुलीच्या खात्यावर ते 11,000 रुपये टाकणार होते. म्हणजे मुलीच्या जन्माचं स्वागत हे नक्कीच चांगल्या पद्धतीने केलं होतं. भिवंडी पंचक्रोशीमध्ये बऱ्याच ठिकाणी त्या गोष्टीचा आदर्श घेतला गेला आणि मुलींच्या सन्मानार्थ, गौरवार्थ त्यांच्या जन्माचं स्वागत म्हणून वयाच्या 18व्या वर्षापर्यंत त्यांच्या अकाउंटला ते पैसे राहतील. म्हणजे येणारे त्यांच्या पुढील आयुष्यासाठी ते पैसे चांगले वापरण्यात येतील. नक्कीच अभिनंदनीय बाब आहे. आदरणीय बजरंगजी उत्कृष्ट खेळाडू सारंगाव यांच्याकडून ह्या संपूर्ण मालिकेला हार्दिक शुभेच्छा देत आहेत. धन्यवाद. बजरंगजी पाटील, मॅन फ्रॉम सारंगाव. भिवंडी 40 क्रिकेट असोसिएशनचे सर्व जिथेही मालिका असतील, जेही सामने असतील, प्रत्येक सामना हा रोमहर्षक असतोच. कारण सामना लो स्कोरिंग असो, कुठल्याही परिस्थितीत असो, हिम्मत मात्र आमचे सोडत नाहीत. एवढे हिम्मतवार आमचे सर्व खेळाडू आहेत. वयाची 40 पार केल्यानंतर फिटनेस इज मोस्ट इम्पॉर्टंट. शरीर माध्यम खलु धर्म साधनम. साऊंड माइंड इन अ साऊंड बॉडी. निरोगी शरीरात निरोगी मन राहावं म्हणून या फिटनेसचा फंडा हातात घेत मर्यादित षटकांच्या या सामन्यामध्ये जवळजवळ भिवंडी 40 क्रिकेट असोसिएशनमध्ये जवळजवळ म्हणजे 44 संघ आज म्हणजे 44 गाव या संपूर्ण असोसिएशन मध्ये समाविष्ट आहेत. डावखुरे फलंदाज गुणेश, मॅन फ्रॉम गावदेवी पिंपळघर. त्यांचा चेंडू आणि आता मात्र कलेक्ट होतोय. या एका धावेची संघाची धावसंख्या आता मात्र 32 धावांचं लक्ष गाठायचंय. मी पंचांना एक विनंती करणार आहे की सामना लवकरात लवकर सुरू ठेवायचा आहे. सुनीलजी म्हात्रे, आपणाला विनंती आहे की कृपया पुढील होणाऱ्या सामन्यांचा विचार करता आणि एकूण होणाऱ्या सामन्यांचा विचार करता आपण आणि सर्व खेळाडूंनी धावा 20 झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी अजून 12 चेंडू, 11 धावांची गरज. आणि तुम्हाला माहिती आहे की बॅड लाईट मध्ये सामने गेल्यानंतर कशा प्रकारची परिस्थिती होते. मग मी टॉस जिंकलोच पाहिजे अशा स्थितीने दोन्हीही कॅप्टन उभे असतात. मग टॉस ज्याच्या बाजूने जातो तो बऱ्याचशा वेळेला ते सामने त्यांच्या बाजूने झुकलेले असतात.
ही बॅड परिस्थिती येऊ नये म्हणून आत्ताच ऑलरेडी लाईट बॅड आहे थोडीशी, कालच्यापेक्षा आज उत्तम आहे, पण निसर्ग आहे, बदलू शकतो. गोलंदाज गणेश, सामना करेल गुणेश. मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवा तसा बॅटच्या पाट्यात येत नाही. विकेट किपर थोडीसे उत्साही दिसले, परंतु गुणेश मात्र निर्धाव चेंडूवर स्थिर. यानंतर होणारा सामना रानोली वर्सेस भादवड. दोन्हीही संघांनी तयारीत राहायचं आहे. गणेश, जोरदार प्रहार आणि नक्कीच हो हो सीमेच्या वरतून जातोय षटकार. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. झाग बोलल्याचा आता मी मानलं. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. नक्कीच आता मात्र विजयाच्या जवळ येऊन ठेवतायत गावदेवी पिंपळगर संघ. आतापर्यंत संघाची धावसंख्या झाली ती 26. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू जातोय. सुनील पवार आणि संदेश पाटील, काल मोहन भोईर तिघांनी जबरदस्त बाजू सांभाळली. गणेश पुन्हा एकदा, आणि आता मात्र प्रयत्न खूप चांगला आहे. टाळ्या झाल्या पाहिजे या क्षेत्ररक्षणासाठी. व्हॉट अ एफर्ट, खूप जबरदस्त प्रयत्न आहे. दीपकजी उर्फ लोगी, सरांचं नाव लोगो टोपण नाव असतं तर आणखी चांगलं झालं असतं. म्हणजे वेस्ट इंडिजचे जे क्षेत्ररक्षक होते लोगी, त्यांचं नाव त्यांना देण्यात आले. खरोखर त्याच पद्धतीने पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, पण पाहूया. हो, आता मात्र दोघांमध्ये समन्वय नाही आणि नक्कीच विजय प्राप्त करतायत गावदेवी पिंपळगर. अशा पद्धतीने ज्या वेळेला सामना लो स्कोरिंगचा असतो सन्मानजनक फटके सुद्धा येतात, परंतु खेळाडूंनी आपल्यामध्ये समन्वय ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण असं एकमेकांकडे धावत असताना इजा होण्याची फार मोठी शक्यता असते. मॅन ऑफ द मॅच, वन अँड ओनली संतोष पाटील, कमान ऑन द स्टेज. इंजर्ड होऊन सुद्धा आपल्या सामन्यासाठी टिकून राहत आहेत. अमर एकता या जबरदस्त गाजलेल्या संघाकडून आतापर्यंतच्या जवळजवळ 30 वर्ष झाली का संतोषजी? 33 वर्ष झालं क्रिकेटमध्ये आणि अजूनही त्याच पद्धतीने आपल्या बॅट्सला धार. संतोषजी स्टेजवर जायचंय. गोलंदाजीतून पॉवर मध्ये 2 विकेट 10 धावा. गणेश ठाकरे यांचे वडील बाळारामजी ठाकरे व्यासपीठावर विराजमान आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण संतोष पाटील यांना सन्मानित करणार आहोत. सुंदर अशी ट्रॉफीज, मॅन ऑफ द मॅच, या सर्व ट्रॉफीज सन्माननीय संजयजी म्हात्रे, शिवसेना गट